2025 येत आहे आणि बऱ्याच जणांचं आता सुरू होईल की रिझोल्युशन सेट करणं, टाइम टेबल बनवणं वगैरे, किंवा हे वर्ष कसं जाईल. पहिल्यांदा तर आपलं कॅलेंडरच्या पाठीमागच्या पानावर लक्ष जातं, माझं भविष्य कसं आहे, प्रत्येक महिन्याचं भविष्य, वर्षाचं भविष्य. तर मी म्हणेन की वर्ष येत असतात, वर्ष जात असतात. ते वर्ष तुमच्यासाठी ह्याच्यासाठी चेंज नाही होत कारण तुम्ही चेंज नाही होत. 2024 जर कोणाला चांगलं गेलं असेल तर वेल अँड गुड. तुम्ही अजून 2025 मध्ये काय चांगलं करू शकता आणि 2025 ला बेस्ट कसं बनवू शकता. आणि 2024 ज्यांना वाईट गेलं आहे किंवा खूप सारे स्ट्रगल्स आले असतील तर 2025 सुद्धा तसं जाऊ नये ही खूप जणांची इच्छा असेल. तर ते तसं जाऊ नये म्हणून तुम्ही परत 2024चेच रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करताय का, त्याच टेक्निक्स फॉलो करताय का. कारण वर्ष तसंच राहणार आहे. तुम्ही चेंज झालात तर वर्ष चेंज होणार. आणि रिझोल्युशन किंवा टाइम टेबल ह्यामध्ये न अडकताना की मी ह्या वर्षी एक कोणती वाईट हॅबिट सोडून देऊ किंवा मी ह्या वर्षी कोणती एक चांगली हॅबिट ग्रॅप्स करून जी मी ह्या वर्षी कन्सिस्टंटली ठेवू, मग तिथून तुमची जी काय आहे रिबिल्डिंगची सुरुवात होईल, नक्कीच होईल.